त्या सगळ्या मायबाप जनतेला दोन्ही हात तिसरं मस्तक जोडून एवढीच विनंती असेल, दादा हो, आम्ही खात्री देतो, आम्ही विश्वास देतो की हा विजयाचा शंखनाद 23 तारखेला घुमला पाहिजे, जागला पाहिजे. दादा किती नंबरचं बटन आपलं? 1 नंबरचा माणूस 2 नंबरचे धंदे करणाऱ्या लोकांच्या विरोधात उभा आहे. 1 नंबरचा माणूस 1 नंबरचं बटन दाबायचंय, धक्क्यात बटन दाबायचं आणि 23 तारखेला तुमच्या सोबत याच मैदानावर विजयाचा गुलाल उधळायला मी सोबत असेल. संपूर्ण देश ज्यावेळेस हादरला होता, ज्यावेळेस महाराष्ट्रातील उल्हासनगर येथील एक घटना घडली होती, ज्यामध्ये पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कार्यालयामध्ये फायरिंग झाली होती. ही फायरिंग अन्य कोणी केली नव्हती, तर ती फायरिंग केली होती भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड यांनी आपले विरोधी महेश गायकवाड आणि त्यांच्या अन्य साथीदारावरती फायरिंग केली होती. या घटनेनंतर संपूर्ण देशामध्ये खळबळ माजली होती आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस जे स्वतः गृहमंत्री आहेत त्यांच्या खात्यामध्ये हे काय चाललेलं आहे असा प्रश्न संपूर्ण देश आणि विदेशाला देखील पडला होता. आणि त्याच कल्याणपूर्व विभागामधील आता जी रंगतदार लढत आहे, त्या लढतीमध्ये गणपत गायकवाड आता कारागृहामध्ये आहेत, परंतु ते आमदारकीची त्यांची पत्नी ह्या आमदारकीची लढत लढत आहेत. अर्थातच गणपत गायकवाड हेच लढत आहेत, परंतु ही जी लढाई आहे ती एकनिष्ठ आणि गोळीबार करणारे यांच्या मधील ती मोठी लढत आहे. नाही, मी फक्त आणि फक्त बाबासाहेबांचं संविधान वाचवण्यासाठी आणि संविधानवादी विचारधारा जगवण्यासाठी आलेली आहे. त्यामुळे ही माझी जबाबदारी असेल की मी राज्यभर फिरलं पाहिजे आणि राज्यातला एक उमेदवार निवडून आणून दिला पाहिजे. त्यामुळे धनंजय बोडारेंसारखे जे सर्वसामान्य शिवसैनिकांच्या पासून सुरू झालेले उमेदवार आहेत, अशा उमेदवारांना आम्ही पुढे आणलं पाहिजे. काही लोक म्हणाले की अहो, एवढ्या मोठ्या हत्तीचं मस्तक असणारा, एवढे पैसे असणारा माणूस त्याच्या समोर बोडारे टिकतील का? त्यांच्याकडे धनशक्ती असेल तर आमच्याकडे जनशक्ती आहे. अशातच सगळीकडे प्रचार सभा सुरू असताना शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांची काल तिथे सभा होती. त्या सभेमध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये हल्लाबोल केला आणि त्यांनी सांगितले कशा प्रकारे हे जे महाराष्ट्रामधील जे राज्यकर्ते आहेत त्यांनी जनतेलाच नव्हे तर पोलीस खात्याला देखील कसं वेठीस धरलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची सुरक्षितता जी आहे ती कुठेच राहिलेली नाही. बहिणींच्या नावाने सुरक्षा नाही किंवा व्यापाऱ्यांच्या नावाने सुरक्षा नाही, कुठल्याही प्रकारची सुरक्षा नाही, कारण की पोलीस ठाण्यामध्येच गोळीबार होतो. तर हे गृह खाते नेमकं करते तरी काय आहे? काय गरज आहे इथे की आम्हाला 20 तारखेला हा निर्णय घ्यायचा आहे? तो निर्णय घ्यायचा या राज्यातली लॉ अँड ऑर्डरची विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्यासाठी. काय लॉ अँड ऑर्डर राज्यात शिल्लक आहे? काय कायदा सुव्यवस्थेचा धाक शिल्लक आहे? अरे दादा हो, एक काळ होता की कुणी कुणाचा काट्या काढायचा असेल, खून करायचा असेल, रात्रीच्या अंधारात कुठेतरी सुपारी देत असतील, निर्जन ठिकाणी मारून टाकत असतील. पण काय एकनाथ शिंदेंनी काय दिवस दाखवले आम्हाला, देवेंद्र फडणवीसांनी काय दिवस दाखवले आम्हाला. निर्जन ठिकाणी मारामारी होत नाही, फेसबुक लाईव्ह करून गोळ्या घातल्या जातात. वाय दर्जाची सुरक्षा असणाऱ्या बाबा सिद्दकीला गजबजलेल्या परिसरामध्ये ठोकलं जातं. वाय दर्जाची सुरक्षा असणाऱ्या माणसाची हत्या होत असेल तर तुमच्या माझ्या सारख्या सर्वसामान्य माणसाच्या जीवाचं काय? काय सुलभा गणपत गायकवाड यांच्या यजमानाने गणपत गायकवाडने पोलीस स्टेशन मध्ये दुसऱ्यावर महेश गायकवाड ना गोळी झाडायची डेअरिंग केली असते का? आईला पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार होणं हे फक्त आणि फक्त इट्स हॅपन ओनली इन कल्याण, इट्स हॅपन ओनली इन शिंदे अँड फडणवीस गव्हर्नमेंट. या सभेमध्ये बोलताना सुषमा अंधारे यांनी पुढे जाऊन म्हटले की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडे आणि त्यांच्या कार्यकर्त्याकडे एकनिष्ठता आहे आणि स्वाभिमान आहे, परंतु भाजपाकडे जरी ईडी असो, सीबीआय असो किंवा अन्य कोणत्या स्वायत्त ज्या संस्था आहेत त्यांच्या मार्फत ते दबाव तंत्राचा वापर करून पोलिसांनाच नव्हे जनतेला देखील वेठीस धरतात. त्यांच्याकडे गटारी असेल तर आमच्याकडे खुद्दारी आहे. ते दीवार पिक्चर मधला डायलॉग आहे की नाही, मेरे पास बंगला है, मेरे पास गाड़ी है, मेरे पास सब कुछ है, तुम्हारे पास क्या है? तसे भाजप वाले आम्हाला विचारतात, देखो
गोली मारने के बावजूद मुझे टिकट मिला। मेरे पास देवेंद्र फडणवीस है, मेरे पास ईडी है, मेरे पास सीबीआई है, मेरे पास अक्खा पुलिस का स्टाफ है जो मैंने गोली दागने के बावजूद भी मेरे लिए काम कर रहा है, मेरा प्रोटेक्शन कर रहा है, घूम रहा है मेरे पीछे। तुम्हारे पास क्या है? आम्ही ठामपणे सांगतोय, हमारे साथ ईमान है, हमारे साथ जनता है। परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जे गट आहेत, जे उमेदवारीसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे कोणी उभे असतील त्यांना जिंकून द्यावे आणि महाराष्ट्रामध्ये सुरक्षा, आरोग्य आणि वेगवेगळ्या जे काही जनतेच्या हक्काचे काम असतील ते होतील याची त्यांनी ग्वाही दिलेली आहे। पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या घालणे याला जर सक्षम नेतृत्व म्हणत असाल तर अशी सक्षमता काय कामाची? सक्षमता ही पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या चालवण्यात नसते। सक्षमता मतदारसंघामध्ये कायदा सुव्यवस्थेचं राज्य स्थापित करण्यामध्ये असते आणि आमचा विश्वास त्याच्यात आहे की आम्ही इथे खऱ्या अर्थानं कायद्याचं राज्य आणू आणि इथली जी गुंडगिरी आहे ती गुंडगिरी थांबवू। नाही, वातावरण अतिशय चांगलं आहे, पण मला स्कूटरवर यावं लागलं हेही पाप श्रीकांत शिंदेंचं आहे, कारण इतकी टक्केवारी आणि सगळ्या कमिशनचा धंदा आहे की याच्यामध्ये रहदारीची कोंडी इतकी होते की ज्या कोंडीबद्दल स्वतः नितीन गडकरीजींनी सुद्धा नाराजी व्यक्त केली की कल्याण डोंबिवली परिसरामध्ये रस्त्यांचं काम अजिबात झालेलं नाही। ही रस्त्यांची जी वाढती कोंडी आहे ही कोंडी सोडवणं हे सुद्धा माझ्या